नाशिक महानगरपालिका निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आणि यानंतर भाजपमधला अंतर्गत कलह समोर आला। भाजपच्या शहराध्यक्षांनी राजीनामा दिलेला असताना दुसरीकडे मात्र शिंदेंच्या शिवसेनेमध्ये देखील अशाच प्रकारचा वाद जो आहे तो उफाळून आल्याची चर्चा सुरू झाली। त्याचं कारणही तेच आहे की शिंदेंच्या शिवसेनेकडून विलास शिंदे यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून आले। त्यांनी तसा उमेदवारी अर्जही दाखल केला। मात्र विलास शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल असताना या ठिकाणी असलेले महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी देखील या उपमहापौर पदावर दावा करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये देखील धुसफूस जी आहे ती आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आपल्याला पक्षाने आदेश दिलेला होता, त्या आदेशानुसार गटनेत्यांनी आणि आपण जाऊन तुमचा उपमहापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरला। मात्र अचानकपणे महानगर प्रमुखांनी देखील तिकडे उपमहापौर पदासाठी दावा केला। ही पक्षांतर्गत धुसफूस समजायची का? नाही, मला शिवसेनेचे गटनेते आणि जिल्हा प्रमुख उपनेते अजयजी बोरस्ते यांनी काल सकाळी सांगितलं की आपल्याला त्या ठिकाणी तुमचा म्हणजे माझा उपमहापौर पदाचा अर्ज त्या ठिकाणी दाखल करायचा आहे, अशा त्यांना वरिष्ठांकडून सूचना आलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने त्या सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी कार्यालयावरती बोलून आम्ही सर्वजण एकत्रित त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी गेलो। परंतु त्या ठिकाणी सुद्धा अजय बोरस्ते यांनी सगळ्यांना सांगितलं की या ठिकाणी वरिष्ठांचे आदेश आहेत, त्या ठिकाणी आपल्याला उपमहापौर पदाचा अर्ज विलास शिंदे यांचाच भरायचा आहे। असं असताना त्या ठिकाणी दुसरे कुठले अर्ज आले ते मला माहिती नाही, परंतु शिवसेना ही शिस्तप्रिय संघटना आहे। गेल्या 32 वर्षापासून आम्ही शिवसेनेमध्ये काम करतोय आणि शिवसेना ही आदेशावर चालणारा पक्ष आहे। त्यामुळे आदेशाचं पालन करणं माझ्यासारख्यांचं कर्तव्य आहे, माझ्यासारख्या शिवसैनिकाचं। याही पुढे पक्ष जो आदेश देईल त्याचं मी 100% आदेशाचं पालन करेन आणि ते माझं शिवसेने म्हणून कर्तव्य आहे। राहुल दिवे यांनी देखील आपला उपमहापौर पदाचा अर्ज भरला आहे। त्यांचं तुमचं काही बोलणं झालं काय? कारण त्यांना पक्षात घेण्यापासून पक्षात आणण्याची जबाबदारी देखील तुमचीच होती, तुम्हीच त्यांना पक्षात आणलं, आता त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे। राहुल दिवे हे सुद्धा यापूर्वीसुद्धा आमचे सभागृहात सहकारी राहिलेले आहेत आणि सभागृहाचा कामकाजाचा त्यांना अनुभव आहे। पक्ष संघटनेमध्ये सुद्धा त्यांनी पदावरती काम केलेलं आहे। ते सुद्धा पक्षाच्या जो काही आदेश येईल त्या पक्षाच्या आदेशाचं पालन करतील याच्यात मला शंका नाही। अजून याही पलीकडे जाऊन शिवसेनेचे गटनेते जे आमचे आहेत अजयजी बोरस्ते आणि ते जिल्हा प्रमुख पण आहेत। आता अजयजी बोरस्ते वरिष्ठांचं त्यांचं काय चर्चा झाली त्या अनुषंगाने अजयजी बोरस्ते जो निर्णय घेतील गटनेते म्हणून त्याचं आम्ही सगळे पालन करतो। मात्र जो तिदमेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे तो नेमका कुणाच्या आदेशाने भरला आहे, काय सांगितलं जातं त्यांच्याकडून? नाही, त्याबद्दल मला माहिती नाही, परंतु मी जे आपल्याला सांगितलं की याचं उत्तर आपल्याला गटनेते देतील, कारण मी देणं उचित नाही आणि ते मला माहिती पण नाही। मी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते हे जे काही आदेश देतील त्या आदेशाचं पालन आमच्या सर्वांनी करायचं आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणार। धन्यवाद। आपण बघतोय आपल्यासोबत विलास शिंदे होते। विलास शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे उपमहापौर पदासाठी। खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपसोबत सत्तेत जायचं की नाही किंवा सत्तेमध्ये भाजपला शिंदेंच्या शिवसेनेला सहभागी करून घ्यायचं की नाही हा निर्णय देखील झालेला नाही। मात्र असं असताना तत्पूर्वीच भाजपनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये देखील अंतर्गत कलह जो आहे तो उफाळून आला आहे। त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी या सगळ्याबाबत काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।